हॅलो फ्रेंड्स. तो आज आपण परत एकदा आजच्या निफ्टी फिफ्टीच्या अपडेटमध्ये थर्ड डेचे अपडेट जे की निफ्टी फिफ्टी जी क्लोजिंग निफ्टी फिफ्टीने दिलेली आहे ती क्लोजिंग आपण पाहू शकता. या ठिकाणी निफ्टी फिफ्टीची क्लोजिंग एक चांगल्या प्रकारे निफ्टी फिफ्टीची क्लोजिंग पाहू शकता. या लेवलवर निफ्टी फिफ्टीची काल क्लोजिंग आली होती, म्हणजे 25,812च्या लेवलवर निफ्टी फिफ्टीने क्लोजिंग दिलेली आहे. ऑप्शन चेन डाटा पाहिला तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता. ऑप्शन चेन डाटामध्ये 25,800वर 35 लाखच्या आसपास, 36 लाखच्या आसपास या येथे कॉल रायटर ऑलरेडी स्टेबल आहे. सो मार्केटमध्ये अजून पण निगेटिव्ह स्ट्रेंथ, जसे की आपले मागले व्हिडिओ आपण चेक करू शकता यूट्यूबवर. आपण त्या व्हिडिओमध्ये पण सांगितले होते मार्केट एक निगेटिव्ह स्ट्रेंथ दाखवत आहे. सो येथे पाहू शकता 25,800वर 35,097च्या आसपास, 35,97,000च्या आसपास, म्हणजे जवळजवळ 36 लाखच्या आसपास कॉल रायटर आणि पुट रायटर ओनली 12 लाखच्या आसपास पुट रायटर आहेत, आपण या ठिकाणी पाहू शकता. सो फ्रेंड्स, अजून पण मार्केटमध्ये पूर्णतः निगेटिव्हिटी दिसत आहे. या ठिकाणी 25,600 25,600वर थोडासा ओपन इंटरेस्ट बिल्डअप झालेला दिसत आहे पुट रायटर. सो आजसाठी मार्केटचे एक डाऊन ट्रेड 25,600 पर्यंतच्या टार्गेटसाठी आपण आज मार्केटमध्ये ट्रेड करू शकतो. आणि हा ऑल ओव्हर डाटा बघितला ऑप्शनचे ओपन इंटरेस्ट, तर त्यामध्ये पण आपण पाहू शकतो मित्रांनो, खूप चांगल्या प्रकारे 26,000वर एक 1 CRच्या आसपास कॉल रायटर आहेत. सो एक हार्डली रेजिस्टन्स हा 26,000चा निफ्टी फिफ्टीसाठी या वीकसाठी बनलेला आहे. आणि 25,900वर पण पाहू शकता एक खूप जास्त कॉल रायटर ऑलरेडी ॲक्टिवेट आहेत. त्यानंतर 25,800वर पण पाहू शकता मित्रांनो, खूप जास्त कॉल रायटर आहेत. आणि तिथून पुढे थोडा पुट रायटर बिल्डअप झाले. सो मार्केट एक निगेटिव्ह सेंटिमेंट एक मार्केटमध्ये जसे बिल्डअप झाले होते. आपण मंडेच्या ॲनालिसिसमध्ये जी रील इंस्टाग्राम व यूट्यूबवर आपण सेंड केली होती, त्या रीलमध्ये आपण चेकआउट करू शकता. एक डाऊन ट्रेंड मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला दिसत आहे. आणि त्याचबरोबर आपण या ठिकाणी टेक्निकली पाहू शकता प्राइस ॲक्शन बेसिसवर मार्केटमध्ये या ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट, त्यानंतर रिटेस्ट, त्याच्यानंतर एक चांगला फॉल आपल्याला मार्केटमध्ये सडन फॉल आपल्याला पाहायला मिळत आहे. सो मार्केट पूर्णतः निगेटिव्ह असल्याचं आपल्याला इथे चांगल्या प्रकारे दिसत आहे. सो मित्रांनो, आपण या ठिकाणी एक प्रत्येक सेल ऑन राईस ज्या पद्धतीने आपण म्हणू शकतो त्या पद्धतीने मार्केट जसे जसे वरती जाईल तसे तसे एक डाऊनचा आपण क्वांटिटी ॲड करत चालू शकतो. मार्केट आपण पाहिले जसे की ओपन इंटरेस्टमध्ये खूप जास्त रेजिस्टन्सवर मार्केटला कॉल ओपन इंटरेस्ट खूप जास्त आहे, म्हणजे पाहू शकता 75 लाखच्या आसपास येथे कॉल रायटर 25,900वर आहेत. 26,000वर 1 CRच्या आसपास कॉल रायटर आहेत. त्याच्यानंतर 25,800वर पण खूप जास्त कॉल रायटर. सो वरती जाण्याचा मार्केटचा खूप कमी चान्सेस आहेत. आणि ज्यावेळेस मार्केट थोडा बाउन्स करेल त्यावेळेस सेल ऑन राईस पद्धतीने आपण ट्रेड घेऊ शकता आपल्या रिस्क मॅनेजमेंटच्या हिशोबाने मित्रांनो. आणि मी ते सजेशन देईल 25,800चा पुट आपण पाहू शकता, की जो की 62च्या लेवलला काम करत आहे. तर त्याला आपण येथे जो ब्रेकआउट येईल 18च्या लेवलवर, त्या ब्रेकआउट नंतर बाय करणार आहे. 125 अबाव आपण त्याचं टार्गेट ठेवणार आहे. सो फ्रेंड्स, मे बी राईट मे बी रॉंग फ्रेंड्स, आपण या पद्धतीने आज निफ्टी फिफ्टीमध्ये काम करू शकतो. बँक निफ्टीचं जर पाहिले तर बँक निफ्टीमध्ये पण अशाच प्रकारे काहीतरी सिनेरिओ झालेला आहे. सो बँक निफ्टीमध्ये आपण जास्त काम करत नाही मित्रांनो, परंतु आपण आज ॲनालिसिसमध्ये बँक निफ्टीचं पण थोडं ॲनालिसिस करूयात. बँक निफ्टीमध्ये पण पाहिले तर टेक्निकली पाहू शकता अशा प्रकारे ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट झालेला आहे. या ठिकाणी ट्रेंड लाईनच्या ब्रेकआउट नंतर एक चांगला डाऊन ट्रेंड, या ब्रेकआउट नंतर एक चांगला डाऊन ट्रेंड आपल्याला निफ्टी फिफ्टीमध्ये पण बँक निफ्टीमध्ये पण दिसत आहे. सो फ्रेंड्स, बँक निफ्टीमध्ये जवळजवळ आपण पाहू शकता आपले फर्स्ट टार्गेट राहील
52,600, त्यानंतर 52,100च्या आसपासपर्यंत सुद्धा बँक निफ्टीमध्ये एक चांगला फॉल आपल्याला पाहण्यास मिळेल. सो फ्रेंड्स, बँक निफ्टीचा आपण डाटा जर पाहिला, ओपन इंटरेस्ट पाहिला, तर आपण या ठिकाणी चेक करूया. ओके, तर मित्रांनो 53,000 वर कॉल आणि पुट रायटर जवळजवळ इक्वल इथे बँक निफ्टीमध्ये काम करत आहे. आणि बँक निफ्टीची एक्सपायरी झाल्यामुळे हा डाटा जास्त काही काम करणार नाही. सो मित्रांनो, पाहूयात आज जो नवीन डाटा तयार होईल त्याचं लाईव्ह सेशनमध्ये आपण अपडेट देणारच आहेत. त्या डाटानुसार आपण काम करू शकतो. बँक निफ्टीची जी काल हॉलिडे असल्यामुळे बँक निफ्टीची जी एक्सपायरी झाली, त्या एक्सपायरी नंतर बँक निफ्टीमध्ये अजून डाटा तयार होणार. आज जो डाटा तयार होईल त्यावर आपण आपल्या पोझिशन बनवणार आहे. परंतु टेक्निकल प्राइस ॲक्शन पाहिली तर ह्या ट्रेंड लाईनचा चांगल्या प्रकारे ब्रेकआउट आपल्याला दिसत आहे. त्यानुसार आपण ट्रेड घेणार आहे. या लोच्या ब्रेक नंतर किंवा या लेवलला जर मार्केट आज गॅप अप किंवा फ्लॅट ओपनिंग झाली, या लेवलला जसं जाईल तसं सेल ऑन राईज या पद्धतीने आपण यामध्ये एक चांगल्या प्रकारे ट्रेड इथे बनवणार आहे. सो फ्रेंड्स, आज पण आपण एक मार्केटमध्ये निगेटिव्ह स्ट्रेंथ आयडेंटिफाय करून आपण निगेटिव्ह साईडचा ट्रेड घेण्याचा प्रयत्न करणार आहे. सो मे बी राईट, मे बी रॉंग फ्रेंड्स. अशाच प्रकारे डेली ट्रेड मिळवण्याकरता व लाईव्ह आमच्या ट्रेडमध्ये जॉईन होण्याकरता लवकर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फ्रेंड्स. आणि आपले जो मार्केटचा लेवल आहे तो वेळोवेळी अपडेट मिळवण्याकरता इंस्टाग्रामवर पण आपण आम्हाला फॉलो करू शकता. थँक्यू फ्रेंड्स. भेटूयात लाईव्ह सेशनमध्ये 9:30च्या आसपास.